आज मसूर डाळीची भाजी केली आणि भाकरी केल्यात कडक भाकरी आणि मसुऱ्या डाळीचं कालवण केलंय. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्यांना गुड आफ्टरनून म्हणलं तरी चालेल. आता 12 वाजले ते रानात गेलतो. वर कसं चालते कसं नाही घालायसाठी. काल बारामतीला कार्यक्रमाला गेलो त्यामुळे उशीर झाला यायला. लय पाऊस वाढ रस्त्याने वाट पडली होती सगळी झाडं बिडं. सकाळी पहाटे 4ला लाईट येते ना, 10ला जाते. त्याच्यासाठी म्हणलं जाऊन राहणार ऑटो टाकला होता तर पाणी सोडून दिलं तर चांगलं चाललंय. लाईट होतं बिस्किट घेऊन गेलतो लवकरच. स्वयंपाक केला नव्हता म्हणला का गेल्यावर करायला. आता मसुरीची डाळ करायची कारण डाळीसाठी कालवाला भाजीपाला काही नाही का. डाळीसाठी आता भाजीपाला आणलेला संपला तर किती दिवस टिकवायचं अजून. हा हा तरी बघा मित्रांनो, मी कांदा घेतला चिरून आताही आणि मसुरीची डाळ करणार आहे. रानात गेल्यामुळे उशीर झाला जरा. नीट करून पाकडून घेतली मसुरीची डाळ. करणार त्याला धुवून घेतो. मी एक डाळ धुवून घेतोय कारण पाकडली होती जरा लई दिवस झाली डाळीला. काही नाही पण चांगले तरी पण रोळून घेतो जरा. बटाटा केलं पण बटाटा का एवढं चांगलं आहे पण खराब झालं. आईनं ठेवलंच नाही फ्रीजमध्ये. कांदा भाजायला टाकला मी आता. तर डाळ घेतली रोळून धुवून मसुरीची डाळ करायसाठी. डाळ ह्या डब्यात ठेवली इथं. कांदा मस्त मध्ये आता भाजून घेतोय मी. कांदा भाजत आलाय. थोडीशी मोहरी आणि जिरी. थोडीशी ही लाल पावडर आता संपलीच. थोडासा काळा मसाला टाकायचा ह्यातला.
थोडा ही मसाला पुढे आहे. आता हे सगळं भाजल्यावर हे डाळ द्यायची तेलात टाकून. आता अशा पद्धतीने आता डाळ शिजती पण टाकून घेतली जरा. शिजायसाठी पाणी होतं. शिजत आल्यावर मग कूट टाकायचं शेंगदाण्याचं. मी ह्या दुसऱ्या गॅसवर ठेवतो जरा बारीक करून. भाकरी करून घेतो. शिजते कालवून तर तिकडं दोन भाकरी करून घेतो आता लगेच. काल बारामतीला कार्यक्रम होता आणि पावसामुळे झालं यायला उशीर. मग सकाळी आंघोळ केली, लवकरच उठलो होतो. 4ला लाईट आली ती पाण्याची. म्हणजे बोर कसं चालते कसं नाही बघावं. तर ऑटो टाकला होता, चालू झालं चांगलं झालं. मला चांगलं पाणी मारत होतं. 5 तास तर चांगलं चाललं. मग आता म्हणलं ते पोरगं म्हणलं चालते, म्हणलं आता टेन्शन घेतो मी काय. कारण चक्करच तर मी वाटते की कसं चालते कसं नाही, कसं चालते कसं नाही. आंबट तर निमक खराब झालं, काळा दिलेलं होतं आंबट. आणि जरा पेंडवरचा पाऊस बी झालाय, बरा झाला. ती दिवशी जेशिपीने झाडं बी ती काढली, बरं झालं. तर आता रानात जाता चालू नसतं. काही दादाची कमेंट आली ती, योगेश भाऊ तुम्ही नॉनव्हेजचा व्हिडिओ का काढत नाही. नॉनव्हेज कसं आहे, आता भाऊ होता मी करायचं बरं का घरी, पण आता अजून हे नव्या घरात केलंच नाही नॉनव्हेज. काय आईला नाही चालत, एकट्यासाठी कुठं करायचं. मग मी इकडं तिकडं बाहेरच कुठं कार्यक्रमाला गेलो होतो, मी खाऊन येतो बरं का, खातो बरं का मी.
मग सगळं नियमधर्म शास्त्र धरून सगळं कधी असं कधी नाही काही नाही. भावात तेव्हा करत होतं कारण भाऊला आवडायचं, मोगल्याची चटणी हे सगळं आवडायचं भाऊला. आईला म्हणले ते बोरचं पाणी बघायला न्या, पण गाडी लांब लावून चालत जावं लागते, त्याच्यामुळं आईला तिथे न्यायला येत नाही. गाडी जर तिथं जात असली तर न्यायला येतं, पण आईला तिथं काही जाता येत नाही. आणि मी लांबनं चालत जावं लागते मला. उघडी झाल्यावर बघू, कारण तिथं काढा राहणार तिकडं वाटलं चिकूल आहे, चांगलं 1000 फूट चालत जावं लागतं. आणि बोरच्या आमच्याकडे सवासणी घालतात बरं का. ब्राह्मणाकडं पाणीपूजन करायचं, पुरणपोळी करून सवासणी घालायची, आतील टोपली सगळं 7 करी करून येण्या फेण्या सगळं करून ती सवासणी जीव घालून सोडावं लागतं. पण आता मी काही लगेच करत नाही, कारण पावसाळा गेल्यावर करू शकतो, कारण आता लगेच आपलं हे नाही, कारण खर्च होतो त्याला बी. तोवरपर्यंत पाणी पाळायचं. मी आता रानात जर गेलो तर मी पाण्याचं घरूनच नेतो, त्याच्यामुळे शेजारी तिथे त्या विहिरीचं असते पाणी, तिथलं पितो. आमच्याकडे या पाणी पूजन. मग आता ऊस लावायचा, पण काय ऊस काय आता लगेच लावत नाही, ते पुढच्या महिन्यात लावते, 7व्या महिन्यात आकडे लागेल करते, आकडाच्या महिन्यात. ऊस लावायचा खर्च थोडा होणार आहे, खर्च होणार आहे.
डाळ रस्सा केला म्हणा कडक भाकर लागते, आईला मऊ लागते. आईला मला करताना थोडी पातळ करावी लागते आणि आईला थोडी जाड भाकर करावी लागते, म्हणजे मऊ राहते. आणि हे शिळ्या भाकऱ्या आता गरम आहे, ह्याला बुरं लागलेलं झालं आहे. आई मग त्याने तुकडं केलं असतं, आता कसं करायचं, खराब झालेलं. शिजली काय लावून दे, थोडं शेंगदाण्याचं कूट टाकतो त्याच्यात. हे बघा आजची रेसिपी मसुरा डाळीची कालवण आणि भाकरी. इकडे शिळ्या भाकरी होत्या पण आई म्हणली करू, पण हे आता शिळ्या भाकरीला बुरा चढला आहे वाहिल्यामुळं, तर मी ताजी केल्यात आणि भाजी केली आहे. तर चला मग जेवण. तर या मग आम्ही जेवण करायला लागले. लोणच्याला आता लागले पाणी सुटायचं जरा. सामान काही टाकलं नाही म्हणलं अजून झालं सामान पहिले ते फोडले वाळल्या होत्या, तीन ह्याच्यात घातले थोडं थोडं पाणी कसं किती पाहिजे एका ह्याच्यात घातली. हा मग एवढं खराब निघलं. तर या मित्रांनो जेव्हा मी भाकरी आणि डाळीचं मसुऱ्याच्या डाळीचं कालवण केले, दुसरं काही नव्हतं कालवण. कडक केली भाकर कडक केली खायला मला आवडतं जरा कडक म्हणून.
हा बघा की जाऊ रे तोंडीला. तर या मित्रांनो जेवण करायला लागले. मस्त झाली मसुरी डाळ आणि भाकरी. मसुरीची डाळ आणि कडक भाकरी. चांगलं ते कालचं बटाटे इटून गेलं तो आतमध्ये ठेवलं नाही. खायचं झाल्यावर आतमध्ये ठेवायचं पाहिजे होतं. तर या मित्रांनो जेवायला चला मग आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला कसा नाही. पाऊस झालाय का आमच्याकडे थोडा पेंडवरचा झालाय. रानात बी झालाय जरा जास्त नाही पेंडवरचा थोडा थोडा. तर कुठं कुठं पाऊस झाला नक्की सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.